नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. फाल्गुन महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा याला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. 2025 मध्ये दिनांक 13 मार्च 2025 रोजी आपल्याला ही पौर्णिमा लाभत आहे. या मंगल मुहूर्तावर आपल्यातील सगळ्या प्रकारचे भय, रोग, पीडा, बाधा, आरोग्याच्या तक्रारी, सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी ही होलिका पौर्णिमा अत्यंत फायदेशीर ठरत असते. या होली पौर्णिमेच्या छोटे छोटे परंतु तुम्हाला पूर्ण वर्षभर लाभ देणारे असे उपाय आज मी या ठिकाणी सांगणार आहे. विशेषतः होळीची कथा तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. वाईटावर वाईट शक्तीचा नाश होऊन अध्यात्माचा, सत्याचा विजय झाला, ती आहे ही होळी पौर्णिमा. हिरण्यकश्यपूने आपल्या पुत्राला दहन करण्यासाठी जी अग्नी पेटवला होता आणि त्या अग्नीमध्ये होलिकेला बसवून मांडीवर भक्त प्रल्हादाला बसवलं गेलं. परंतु भक्त प्रल्हादाची भक्ती ही असीम होती. श्रीहरी विष्णूंच्या कृपेने भक्त प्रल्हाद आपल्या भक्तीवर विजय मिळवून सुखरूप राहिले आणि होलिका, जिला वरदान होतं की तुझा मृत्यू कशानेही होणार नाही, तरीही वाईट कर्मामुळे तिचा शेवट झाला. तो हा दिवस होलिका दहन. या दिवशी वाईट शक्तींचा नाश होतो. वाईट कर्माचा नाश करण्याचा असा हा सुंदर दिवस मानला जातो. होली पौर्णिमेचे आपल्याला जे जे काही छोटे उपाय करायचे आहेत ते आपण पुढील प्रमाणे बघणारच आहोत. बरेच जण म्हणत आहेत की या दिवशी चंद्रग्रहण येत आहे, परंतु मी ते सांगू इच्छिते, दाते पंचांगानुसार हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये. हे चंद्रग्रहण ज्या ठिकाणी दिसणार आहे ते देश आहेत उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि युरोपचा पश्चिम भाग, ऑस्ट्रेलियाकडचा पूर्वेकडील भाग, अटलांटिक आणि प्रशांत महासागर या प्रदेशामध्ये हे खग्रास चंद्रग्रहण उद्या दिसणार आहे. भारतामध्ये कुठेही हे ग्रहण दिसणार नाहीये. याची सगळ्यांनी अवश्य नोंद घ्या आणि चुकीच्या गोष्टींना, चुकीच्या अफवांना तुम्ही त्यामध्ये अजून भर घालून आणखी चुकीच्या पद्धतीने ही होळी साजरी करू नका, हे सांगणं महत्वाचं. होळीच्या दिवशी विशेषतः अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या आयुष्यात ज्या चालू असतात त्या अडचणींवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे आणि त्याच्यासाठी छोटे छोटे काय उपाय केले पाहिजे हे आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. सगळ्यात अगोदर अचानक तुम्हाला भीती वाटत असेल, अज्ञात भय वाटत असेल, तर अशा प्रत्येक व्यक्तीवरनं कोरड्या नारळामध्ये काळे तीळ आणि पिवळी मोहरी ही भरायची आहे आणि डोक्यावरून 7 वेळेस फिरून ते नारळ होलिकेमध्ये अर्पण करायचं आहे. जर तुम्हाला वाटतंय तुमच्या वास्तूमध्ये नजर दोष होतो, वास्तूमध्ये सतत बाधा येत असते, तर अशा वेळेस होळीच्या दुसऱ्या दिवशी, धुलीवंदनच्या दिवशी होळीची रक्षा घरात आणायची आणि त्याच्यामध्ये मीठ एकत्र करून आपल्या घरामध्ये पोटली बांधून ठेवली तर आपल्या वास्तूमध्ये नजर दोष होत नाही. ज्यांच्या विवाहात अडचणी येत आहेत अशा प्रत्येक विवाहित इच्छुक व्यक्तीने महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाला हळकुंड आणि विड्याचं पान ठेवायला सुरुवात करा आणि हा उपाय 40 दिवस सलग केला तर वैवाहिक जीवनाची इच्छा पूर्ण व्हायला नक्कीच मदत होते. या होळीच्या दिवशी शक्यतो प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने गाईच्या गौरी होलिकेसाठी आणणं खूप गरजेचं असतं. होलिका पेटण्यासाठी तुम्ही जितक्या वस्तू सहज द्याल तितका लाभ तुम्हाला नक्की मिळणार आहे, तितके तुमच्या आयुष्यातील संकट दूर व्हायला नक्कीच मदत होत असते. आजारपण अधिक प्रमाणात असेल तर अशा व्यक्तीने होळीमध्ये विशेष करून होळीच्या कमीत कमी 7 प्रदक्षिणा घालणं तितकंच गरजेचं असतं. आजारपणातून मुक्ती हवी असेल तर होलिकेची रक्षा आजारी व्यक्तीच्या जागेवर टाकायची. आजारी व्यक्ती ज्या ठिकाणी जास्त वेळ झोपत असते, आराम करत असते, अशा ठिकाणी होलिकेची रक्षा टाकून ठेवायची किंवा उशाखाली, त्या व्यक्तीच्या उशाखाली होलिकेची रक्षेची छोटी पुडी करून ठेवली तरी त्या व्यक्तीचा आजारपण दूर व्हायला नक्की मदत मिळते. ज्यांना कुठल्याही परीक्षेमध्ये यश प्राप्त होत नाहीये, कुठल्याही कामामध्ये गती प्राप्त होत नाहीये, अशा प्रत्येकाने होलिकेमध्ये एक श्रीफळ, विडा आणि सुपारी अर्पण करायची आहे. विडा म्हणजे नागविलीचं पान आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवून आपली इच्छा सांगून होलिकेमध्ये ते दहन करायचं आहे. तुमच्या वास्तूमध्ये सतत कटकट असेल तर होलिकेच्या अग्नीमध्ये जवाचं पीठ अर्पण केल्याने घरातील कटकटी दूर व्हायला नक्की मदत होते. होळीच्या रात्री विशेषतः धनप्राप्तीसाठी हा उपाय लाभदायक ठरेल. होळीच्या रात्री ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा अधिकाधिक जप सुद्धा केल्याने आपल्या घरातील जे काही विनाकारण खर्च होतात, अचानक पैसा दुसरीकडे जातो,
पैशाला पैसा पुरत नाही, आर्थिक अडचणी ज्या काही असतील त्या अडचणी दूर व्हायला नक्कीच मदत होणार आहे. होळीच्या रात्री 21 गोमती चक्र शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि महादेवांना ऋणमुक्त होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच या दिवशी श्रीहरी विष्णूने आपल्या भक्तांचे रक्षण केले होते, म्हणून विशेषतः नरसिंह रूपाचं जे काही स्तोत्र आहे, नरसिंह स्तोत्र किंवा ऋणमोचन स्तोत्र, नरसिंह ऋणमोचन स्तोत्राचं पठण सुद्धा तुम्हाला या होळीच्या दिवशी अवश्य करायचं आहे. श्री हरी विष्णूची उपासना अधिकाधिक करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सुद्धा तुम्ही अधिकाधिक ह्या होलिकेच्या दिवशी करणं गरजेचं राहील. 2 बत्तासे, 1 पान आणि 2 लवंग 7 वेळा आपल्यावरून उतरून होलिकेमध्ये जर टाकलं तर तुमच्या येणाऱ्या पूर्ण वर्षातल्या ज्या काही अडीअडचणी आहे त्याची तीव्रता कमी व्हायला नक्की मदत होणार आहे. 2025 हे पूर्णतः मंगल ग्रहाच्या आधिपत्याखाली आहे. अग्नितत्वाशी संबंधित हे वर्ष असल्याने होलिका दहन हा अग्नितत्वाचा आहे. तुम्हाला ऊर्जा प्रदान करणारी, तुमच्या कामाला गती देणारी अशी ही होलिका, हिला परिपूर्ण तुम्ही शरण जाऊन तुमच्या आयुष्यातल्या समस्या जर सांगितल्या तर त्याच्यावर कार्य करायला नक्कीच लाभ होणार आहे. या होळीच्या दिवशी ज्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आहे किंवा आजारपण खूप जास्त आहे, घरामध्ये वादविवाद जास्त आहे, अशा घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा महा उपाय आहे की काळ्या कपड्यामध्ये कापूर ठेवा, पिवळी मोहरी मुठभर ठेवा, 9 जायफळ, 9 लवंग, 9 वेलची, 1 लिंबू आणि 1 श्रीफळ. हा महा उपाय पुन्हा एकदा सांगते. काळ्या कपड्यामध्ये थोडे कापूर, भीमसेनी कापूर वापरा, पिवळी मोहरी, 9 जायफळ, 9 लवंग, 9 वेलची, 1 लिंबू आणि 1 नारळ. ह्या सगळ्या गोष्टी काळ्या कपड्यामध्ये पोटली बांधून 7 वेळा घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरनं उलट्या पद्धतीने 7 वेळेस फिरून होलिकेमध्ये दहन करा. प्रत्येकासाठी वेगळी पोटली बनवली तरीही चालेल. विशेषतः ज्या व्यक्ती जास्त आजारपणामध्ये आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावरनं ही पोटली फिरवणं गरजेचं राहणार आहे. आणि ही पोटली डोक्यावरून फिरवल्यानंतर होलिकेमध्ये दहन केल्यानंतर घरी येऊन त्या व्यक्तीला हनुमानाची उपासना करायला सांगा किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला ओम हम हनुमते नमः या मंत्राचा अधिकाधिक जप करायला सुद्धा सांगितल्यास त्याला नक्कीच आजारपणातून मुक्ती मिळायला फायदा होणार आहे. या होळीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी महा उपाय केला जातो आणि हा उपाय जो आहे हा स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहे. होळीच्या दिवशी फुल मून डे म्हणजेच चंद्र पूर्ण कलेने असल्याने परिपूर्ण चंद्रबळ आपल्याला प्राप्त मिळतं. आपल्या मनासारख्या घटना पूर्ण व्हायला नक्कीच मदत होते. या होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या भावाचं नाव घेऊन गौरी हवनामध्ये किंवा होळीमध्ये जरी तुम्ही दहन केली तरी भावावरील येणारी संकट दूर व्हायला नक्की मदत होतात. स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड जो उपाय आहे तो मी तुम्हाला इथे सांगते. धन जर कमी प्रमाण होत असेल किंवा आर्थिक समस्या जास्त त्रासदायक ठरत असतील तर 10 रुपयाचा छान शिक्का घ्यायचा, तो स्वच्छ करायचा आहे, तो पाण्याने स्वच्छ पुसून देवासमोर बसायचा आहे. एका कपड्यावर, कपडा कोणत्याही रंगाचा घ्या, शक्यतो काळा नसावा, त्या कपड्यावर तो शिक्का ठेवायचा आणि कुंकू, गुलाबजलामध्ये कुंकू भिजवायचा आहे. गुलाबजल मध्ये कुंकू भिजून आपल्या नावाचं पहिलं अक्षर हे तुम्हाला त्या कॉइनवर लिहायचं आहे. उदाहरणार्थ माझं नाव अश्विनी आहे तर मी त्या कॉइनवर आ लिहील. तुमचं जे काही नाव आहे त्या नावाचं पहिलं अक्षर तुम्हाला त्या शिक्क्यावर लिहायचं आहे आणि शिक्क्यावर लिहिल्यानंतर तिथे बसून थोड्या वेळ माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे आणि कॉइनकडे बघत आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा येतो आहे, माझ्या सगळ्या आर्थिक समस्या दूर झालेल्या आहे, आर्थिक अडचणी दूर झाल्या आहे. विशेषतः तुम्हाला जो लक्ष्मीचा मंत्र येत असेल तर तो म्हटला तरी चालेल किंवा ओम श्रीम नमः हा लक्ष्मीचा बीज मंत्र म्हणत तुम्हाला तो शिक्का एनर्जाइज करायचा आहे. तो शिक्का एनर्जाइज केल्यानंतर जे रेकी हिलर आहेत त्यांनी तो शिक्का हातात घ्या, रेकी कॉल करा. रेकी कॉल केल्यानंतर 4ही सिम्बॉल आणि जे मनी सिम्बॉल तुम्हाला शिकवलेत ते सिम्बॉल त्या कॉइनवर द्या आणि असा हा शिक्का आपल्याला रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान एनर्जाइज करून पूर्ण चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचा आहे. पण ठेवताना एक काळजी घ्या की कुणी टोकलं नाही पाहिजे, आपल्या शिक्क्याला दुसरं कुणी हात लावला नाही पाहिजे. तो शिक्का चंद्रप्रकाशामध्ये साधारणतः रात्री 11:30, 12, 12:30 पर्यंत ठेवाल आणि नंतर तो शिक्का घरामध्ये आणताना त्यासोबत थोडी दालचिनी पावडर सोबत घेऊन जा. दालचिनी पावडर मध्ये तो शिक्का ठेवा आणि असा हा शिक्का तुमच्या घरामध्ये
हिरव्या कपड्यात किंवा लाल कपड्यामध्ये किंवा छोट्या डब्बीमध्ये ठेवून दालचिनी पावडर सोबत तो कॉइन तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि रोज ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करायला सुरुवात करा. 45 दिवसामध्ये तुमचे आर्थिक मार्ग सुटायला नक्की मदत होईल. होलिकेमध्ये तुम्हाला तुमच्या वास्तूची जी धूळ असते, घर झाडल्यानंतर जी धूळ उडते, ती धूळ तुम्हाला होलिकेमध्ये दहन करायची आहे आणि ती दहन करताना माझ्या घरातील सगळ्या कटकटी दूर होऊ दे, आमचे मतभेद दूर होऊ दे, माझी वास्तूतील सगळी नकारात्मकता दूर होऊ दे, अडचण दूर होण्याची प्रार्थना करायची आहे. या होलिकेमध्ये तुमचे सर्व कष्ट, दुःख, भय, आजारपण सगळं नाश होऊ दे आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचा, तेजाचा, यशाचा प्रखर उजेड पडू दे. हीच श्रीहरी विष्णूंच्या चरणी प्रार्थना आणि भक्त प्रल्हादासारखी तुमची सर्वांची असीम सेवा श्री नरहरी रायांची, श्रीहरी विष्णूची होऊ दे. हीच श्रीहरी विष्णूंकडे प्रार्थना. होळीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.